तिळगुळ बनवताना मिश्रण आपलं हे फार पातळ होतं किंवा कधीकधी फारच कोरडं होतं. आपल्याला लाडू वळता येत नाही. तसेच लाडू करताना हाताला चटके न बसता आणि अगदी शेवटच्या लाडू वळेपर्यंत सुद्धा आपलं मिश्रण छान असं मऊ कसं राहील, आपले लाडू कसे छान तयार होतील, या सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. मी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण पाव वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि पाऊण वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत. गावरान तीळ घ्यायचे, त्यांना चव जास्त छान असते. तुम्हाला जर मिळाले नाही तर पॉलिश केलेले तीळ वापरले तरी सुद्धा चालतील. आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे. सर्वात अगोदर आपण शेंगदाणे आहेत ते छान भाजून घेऊया. शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर सतत हलवत साल तडकेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान भाजले की आपले लाडूसुद्धा छान होतात. मोठ्या गॅसवर शेंगदाणे भाजू नका, नाहीतर ते वरून भाजले जातील आणि आतून कच्चेच राहतील. इथे आपण शेंगदाणे मंद आचेवर छान भाजून घेतले आहेत. आता यांना एका ताटामध्ये काढून घेऊया आणि तीळ भाजून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत. तीळ भाजताना सुद्धा गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. मंद आचेवर सतत हलवत आपल्याला थोडासा रंग बदलेपर्यंत हे तीळ छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. जेवढे आपले तीळ छान भाजले जातील तेवढेच लाडू सुद्धा आपले छान तयार होतील. खूप जास्त रंग बदलेपर्यंत तीळ भाजू नका, नाहीतर ते हलकेसे कडवट लागतात. थंडीच्या दिवसात आवर्जून तीळ हे खाल्लेच पाहिजे. त्यामुळे हाडे सांधेदुखीचा जो त्रास असतो तो थोडाफार कमी होतो. हाडे, दात मजबूत होतात. हृदयाच्या आरोग्यासाठी, केसांसाठी, त्वचेसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तीळ हे खूप फायदेशीर असतात. त्यामुळे आपण आवर्जून तिळाचा समावेश आहारामध्ये केलाच पाहिजे. तीळ सुद्धा आपले छान भाजले गेलेले आहे. आता यांना सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया. जर यामध्ये तुम्ही खोबरं घालणार असाल तर याच वेळेस ते भाजून घ्यायचं आहे. इथे आपले शेंगदाणे थंड झालेले आहे. थोडेसे साल इथे मी काढून घेतलेले आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि जाडसर असे बारीक वाटून घ्यायचे आहेत. तीळसुद्धा आपले थंड झालेले आहे. पाऊण वाटी तीळ आपण घेतले होते, त्यासाठी इथे मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. जेवढे आपण तीळ घेतले होते तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये अगोदर 2 चमचे तूप घालायचं आहे आणि नंतर गूळ घालायचा आहे. गुळाचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. गूळ आणि तूप एकत्र करून घेतले आहे. गुळामध्ये इथे मी 1 चमचा पाणी घातला आहे. त्यामुळे गूळ लवकर वितळण्यास मदत होते. गूळ जसा जसा गरम होतो तसा तो पातळ होत जातो आणि मिश्रण असं पातळ दिसतं. गूळ घेताना गूळ हा बारीक चिरून घ्यायचा, त्यामुळे तो लवकर वितळला जातो. आणि गुळाचा पाक तयार करताना गॅस आपल्याला हा बारीकच ठेवायचा आहे. गूळ घातल्यापासून आत्तापर्यंत 4 ते 5 मिनिट झालेले आहे. आता आपण पाक चेक करूया. त्यासाठी पाण्यामध्ये थोडासा पाक घातला आहे. थोडासा थंड झाल्यानंतर आपण त्याला हात लावूया. अधूनमधून हा पाकसुद्धा आपल्याला हलवत राहायचा आहे. थंड झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पाक थोडासा चिकट आहे. अजून अर्धा 1 मिनिट शिजून घेऊया. 1 मिनिटानंतर पुन्हा पाक आपण चेक केलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता छान असा याचा गोळा तयार होतोय आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर आवाज येतोय, म्हणजे पाक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे. इथे आपला पाक तयार झालेला आहे. लगेच गॅस बंद करायचा आणि भाजलेले तीळ आणि शेंगदाणे यामध्ये पटकन एकत्र करून घ्यायचे आहेत. ही सर्व प्रक्रिया एकदम पटपट करायची, कारण थंड झाल्यानंतर याचे लाडू वळायला थोडंसं अवघड जातं. आज आपण एक स्टेप करणार आहोत की ज्यामुळे तुमचा शेवटचा लाडू वळेपर्यंत सुद्धा मिश्रण लवकर थंड होणार नाही आणि हाताला चटके न बसता असे छान लाडू तयार होतील. सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे. इथे मी एका भांड्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे. त्यावर ही आपल्याला कढई ठेवायची आहे. त्यामुळे मिश्रण आपलं लवकर थंड होणार नाही आणि शेवटचा लाडू वळेपर्यंत सुद्धा मिश्रण अगदी व्यवस्थित राहतं, कारण मिश्रण जर थंड झालं तर त्याचे लाडू लवकर बांधता येत नाहीत. इथे मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने थोडं थोडं मिश्रण यावर ठेवायचं आहे. त्यामुळे मिश्रण थोडंसं कोमट होतं आणि हाताला कमी चटके बसतात आणि चमच्याच्या सहाय्याने घेतल्यामुळे सर्व लाडू आपले एकसारखे तयार होतात. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मिश्रणाला थोडासा आकार द्यायचा. त्यामुळे मिश्रण थोडंसं कोमट होतं आणि हाताला कमी चटके बसतात. सर्व लाडूला थोडासा आकार दिलेला आहे. नंतर एक एक लाडू हाताने गोल करून घ्यायचा. त्यामुळे हाताला चटकासुद्धा बसत नाही आणि मिश्रण थोडंसं गार होतं. तयार केलेला गोळा हातामध्ये गोल फिरवून घ्यायचा. त्यामुळे छान असा त्याला आकार येतो. याच पद्धतीने आपण उरलेले लाडूसुद्धा तयार करून घेऊया.
इथे आपले छान असे कडक न होणारे खुसखुशीत तिळाचे लाडू तयार झालेले आहेत. हाताला चटका न बसता लाडू बांधण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. तसेच तुमचा अनुभव सुद्धा माझ्यासोबत शेअर करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.